सक्सेस पॉईंटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काही चालू घडामोडींचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांना या अगोदरचा टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड कधी मिळाला होता? बरोबर उत्तर आहे 2016. दुसरा प्रश्न, टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 अवॉर्ड कुणाला भेटला होता? पर्याय आहेत कमला हॅरिस, एलोन मस्क, अँजेला मर्केल, टेलर स्विफ्ट. तर बरोबर उत्तर आहे टेलर स्विफ्ट. तिसरा प्रश्न, सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत आसाम, मणिपूर, नागालँड, मेघालय. तर बरोबर उत्तर आहे आसाम. ईगल नेस्ट पक्षी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पाचवा प्रश्न, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय आहेत 1, 2, 3, 4. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे 2. सहावा प्रश्न, 43व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले? पर्याय आहेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार. तर ह्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. सातवा प्रश्न, महाराष्ट्राचे व्यक्तीनुसार शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? पर्याय आहेत 20, 21, 22, 23. तर देवेंद्र फडणवीस हे 21वे मुख्यमंत्री बनले आहेत व्यक्तीनुसार. आठवा प्रश्न, 2024मध्ये झालेला अंडर-19 क्रिकेट आशियाई कप कोणत्या देशाने जिंकला? पर्याय आहेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बांगलादेश. नववा प्रश्न, चर्चेत असलेले गुजराई सौर ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा. ह्याचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. 10वा प्रश्न, आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024मध्ये सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकावले? पर्याय आहेत भारत, जपान, नेदरलँड, जर्मनी. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे जपान. 11वा प्रश्न, विमा सखी योजनेसाठी कोणत्या वयोगटातील महिला अर्ज करू शकतात? पर्याय आहेत 18 ते 70, 18 ते 72, 18 ते 75, 18 ते 65. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे 18 ते 70 वयोगटातील विमा सखी योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. तर आता राहिलेले प्रश्न उद्याच्या भागात घेऊया.